मृत महिलेला नाही, आरोपीला मदत. नेसरी अपघातानंतर पोलीस कारवाईवर संशय. नेसरी कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या नेसरी नजीक कानडेवाडी हद्दीत काल दुपारी 2 कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात अडकूर येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अपघातानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली हाताळणी संशयास्पद असल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी संग्राम अडकूरकर यांच्या नेतृत्वाखाली नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. अपघातानंतर संबंधित वाहनाचे टायर बदलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात न आल्याने आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या भूमिकेवर अविश्वास व्यक्त करत आंदोलकांनी ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान अडकूर बस स्थानक परिसरातही मोठ्या प्रमाणावर जमाव जमला असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मात्र कारवाईची ठोस माहिती द्या, पुराव्यांची शुचिता जपा अशी ठाम मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे जप्त करावेत, तसेच अपघातानंतर झालेल्या प्रत्येक हालचालीचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अपघात की दुर्लक्ष, चूक की संगमत असा सवाल उपस्थित केला जात असून अपघातानंतर धडक दिलेल्या वाहनातील व्यक्तीस पोलिसांनी मदत करून दुसऱ्या ठिकाणी पाठवले. जवळच रुग्णालय असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी न करता ताब्यात न घेता अन्यत्र हलवण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मयत महिलेला तत्काळ मदत न करता जिवंत व्यक्तीला प्राधान्य दिल्याने संशयाला अधिक बळ मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या सर्व प्रश्नांमुळे परिसर तापला असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.